जे दाखवलं शिफ्टीचं प्रदर्शन दाखवलं याच्यामुळेच फक्त शक्य झालं. आपण इन टाइम आहोत. आपण अर्धा तास लेट होतो पण आपण आणलं ते इन टाइम. ओके, गुड, अभिनंदन सगळ्यांचं. माया जवानगिरी स्ट्राइक, नॉन स्ट्राइक पुष्पा. वर्षा गोलंदाज. पाहूया पहिला चेंडू त्यांच्याकडून आणि सुंदर असा चेंडू. पहिल्या सेमीफायनल साठी टीम कॉम्प्रेहेन्सिव्ह आणि टीम सुपरस्टार यांचं खूप खूप यांना ऑल द बेस्ट. यांना खूप खूप शुभेच्छा. आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूया आणि तटवलेला आहे. झेल बाद झालेले आहे ते. सुंदर गोलंदाजी. आणि पुन्हा एकदा पुढील चेंडू माया चवनगीर. पाहूया काहीसा फ्लॅट आणि डेड बॉल आहे. डेड बॉल आहे. पुन्हा एकदा पाहूया. माया चव्हाणगिर स्ट्राइक मध्ये आणि डेड बॉल. काहीस याच्यामध्ये आहेत आणि आता खूप चांगला स्ट्रोक मारला होता. पुन्हा एकदा आणि सुंदर असा मारलेला पाहू. एक रन घेत आहे दुसऱ्या रन साठी प्रयत्न, परंतु एक धावेवरती समाधान. आणि आता दीपा शेलार स्ट्राइक वरती चेंडू टाकतील. वर्षा पाटोळे आणि तुम्ही रनर आहात. पुष्पाजी रनर आहात. हा, तिथून धावायचंय तुम्हाला. पुष्पा सुंदर गोलंदाजी. पुढील चेंडू आणि हा डेड बॉल. 2 टप्प्याच्या वरती तिसरा टप्पा बॅटच्या आधी पडला तर तो डेड बॉल घोषित करण्यात येतोय. पण तोच डेड बॉल वाईड साईडला असेल तर वाईड होणार. गुड बॉल आहे आणि फारच सुंदर गोलंदाजी. हॅलो, सर्वांनी नोंद घ्यायचे. कुणी जर जेवायचं बाकी असेल डेड बॉल तर त्यांनी जेवून घ्यायचंय. 20 मिनिटात काउंटर बंद होणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, 2 टप्प्याच्या पुढे तिसरा टप्पा बॅट्समनच्या आधी पडला तर तो डेड बॉल असणार आहे. आणि तोच बॉल जर वाईडला गेला तर तो वाईडच घोषित होईल. तो डेड बॉल नसणार. सर्वांनी नोंद घ्या. कोणी जेवायचं असेल तर जेवायचं आहे. 20 मिनिटात झेल बाद झालेले आहे. 20 मिनिटात काउंटर बंद होईल. पहिला ओव्हर अखेरीस धाव संख्या आहे 0. पाहूया दुसऱ्या ओपनर. पुन्हा एकदा दिनेश गोरिवले, जाने माने फलंदाज. आणि रवींद्र पवार. रवींद्र पवार यांनी 100 रन केले तर 100 रुपयाची बक्षीस आहे. गोलंदाज योगेश सालवे. दिनेश गोरिवले नॉन स्ट्राइक. दिनेश गोरिवले स्ट्राइक वर रवींद्र पवार. टीम कॅप्टन मिस्टर योगेंद्र ग्यार, प्लीज जरा इथे कॅप्टनशी संपर्क साधा. मध्यंतरी काहीसं डिस्कस चालू आहे.
अंपायरचं दरम्यान ज्यांना कुणाला जेवायचं बाकी असेल त्यांनी जेवून घ्यायचं आहे. 20 मिनिटात काउंटर बंद होणार आहे, तरी त्वरित जेवून घ्या. योगेश जाने माने गोलंदाज योगेश साळवी. पहिलाच सेमीफायनल सामना चालू आहे. पाहूया योगेश साळवी यांचा सामना करतील रवींद्र पवार. अतिशय सुंदर टटवलेला पण एक धावेत समाधान. आणि फारच सुंदर धाव रवींद्र पवार यांच्या थ्रू. गुड रनिंग. चेंडू पुन्हा दिनेश उरवले आणि सुंदर चेंडू असा बाद झालेला आहे. अंपायरचा इशारा आलेला आहे, बाद झालेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अंतिम राहील, बरोबर आहे. आणि पंचांशी वाद संघबाद. गुड बॉलिंग. योगेश साळवे यांनी चांगले सुंदर गोलंदाजी केलेले आहेत. आणि दिनेश गोरिवले यांची जागा घेत आहेत शुभम मोरे, षटकारांचे बादशाह. त्याने ट्राय केले सध्या. पुढील चेंडू योगेश यांचा, शुभम यांना आणि पुन्हा एकदा एक धाव मिळते. एक धावेत समाधान मानन. पुन्हा एकदा रवींद्र पवार बॅटिंगसाठी सज्ज. योगेश साळवे यांचा सामना करतील आणि चांगला असं तटवलं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झाले अविनाश गिरी यांच्याकडून. 10 रुपयाचं. पुन्हा एकदा पाहूया. आणि कायचा 1 रन होते. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न. 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 ओव्हर 4 रन. 2 ओव्हर 4 रन. दोन्ही संघाने नोंद घ्यायचे धावसंख्येची. पुढचा षटक घेऊन येत आहेत प्रवीण संजय आमरे. पहिला चेंडू शुभम यांना समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. गचाल असं क्षेत्ररक्षण भूषण यांच्याकडून आणि 1 धाव पूर्ण. धावसंख्येत भर. संजय आमराचा पुढचा चेंडू रवींद्र यांना. रवींद्र खेळण्यास तयार. बघूया चेंडूवर कसे चौकार षटकार मारतात का. आणि असा अतिरिक्त चेंडू वाईट. धावसंख्येत भर. संजय आमरे यांचा पुढचा चेंडू रवींद्र यांना. रवींद्र खेळण्यास तयार आणि समोरच्या दिशेने खेळलेला आहे. बघूया 1 धावा. एकच धाव समाधान. 1 धाव पूर्ण. रनआउट होता होता वाचलेले आहेत रवींद्र पवार. संजय आमऱ्याचा पुढचा चेंडू शुभम यांना. शुभ खेळण्यास तयार आणि समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण महेश यांच्याकडून आणि एकाच धाव्यावरती समाधान. आतापर्यंत संजय आमरे यांची चांगली गोलंदाजी. समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकाच धावावर समाधान. आतापर्यंतची गोलंदाजी संजय आमरेंची उत्कृष्ट. आणि पुन्हा समोरच्या दिशेने एकच धाव. धावसंख्येत भर. शेवटचा चेंडू वाटतं संजय आमरेच्या षटकातील. पवार यांना सुवर्ण संधी. 100 रनसाठी 100 रुपयाची बक्षीस. उत्कृष्ट अशी गोलंदाजी संजय आमरे यांच्याकडून. 3 ओव्हर 11. 100 रन 100 रुपीज. 3 षटक पूर्ण झाले. फक्त 11 धावा झालेल्या आहेत. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 3 षटकं 11 धावा. आतापर्यंतचा सगळ्यात लोएस्ट स्कोर. आतापर्यंत झालेल्या सामन्यामधील लोएस्ट स्कोर. 3 ओव्हर 11. पाहूया. मला वाटतं षटकारांचा पाऊस पडायला पाहिजे. षटकार आणि खरोखरच रवींद्र पवार
पाहूया आपल्या बॅटरीतून पुन्हा एकदा ट्राय केले आणि सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे एक धाव मिळते, एक धावेवर समाधान. शुभम मोरे षटकारांचे बादशाह पाहूया थोडस काय, परंतु अविनाश गिरी यांच्याकडून चांगलीच फिल्डिंग होते. संघासाठी आतोनात प्रयत्न. पुढील चेंडू पुन्हा हलकासा तटवलेला आहे, एक रन मिळेल, एक धावेवर समाधान. अशीच फलंदाजी जर चालत राहिली तर काही खरं नाहीये. उभय संघांना चौकार आणि षटकारची आते बसतीये. फ्री हिट आणि षटकार, नो बॉल आणि षटकार, फ्री हिट, नो बॉल आणि षटकार. अशाच षटकारांची गरज आहे संघाला शुभ यांच्याकडून. धाव संख्येत भर, धाव संख्या 28. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि कॅच झेल महेश यांच्याकडून, उत्कृष्ट असं झेल, उडी मारून त्यांनी झेल घेतलेला आहे आणि शुभम मोरे यांना, रवींद्र यांना बाद केलेला आहे. उत्कृष्ट असं झेल महेश सुतार यांच्याकडून. आतापर्यंत मागच्या ओव्हरमध्ये पण भूषण पाटीलने चांगली ओव्हर टाकली होती. 4 ओव्हर 28 नितीन पाटील. भूषण यांनी आता ही गोलंदाजी चांगली केली. चला शुभम मोरे यांच्या याच्यावर पाहूया पाऊस पडतोय का. षटकारांचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे शुभम मोरे. पुढील चेंडू आणि तशीच गोलंदाजी उत्तम राजेश ठाणेदार यांची, जानेमाने गोलंदाजी तसे आहेत. पुढील चेंडू सामना करतील नितीन पाटील. नितीन पाटील पाहूया आपल्या संघासाठी आणि खूपच छान मारलेला आहे षटकार. षटकार आपल्या बॅटीतून. राजेश ठाणेदार. पुढील चेंडू सामना करतील नितीन पाटील. पाहूया पुन्हा एकदा षटकार मारतात का, आणि पुन्हा जोरदार फटका मारलेला आहे, परंतु अविनाश गिरी यांच्याकडून फिल्डिंग खरोखरच आज दरम्यान. पुन्हा एकदा शुभम मोरे आणि जोरदार फटका, 6. चांगलंच षटकार तटवलेला आहे शुभम मोरे यांनी. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा 6 मारलेला आहे. धाव संख्येत भर, धाव संख्या 48. अशा षटकारांची आताशबाजी पाहायला पाहिजे, मिळाले केली तर उभय संघांना पुन्हा षटकार. शुभम मोरे हे आपल्या संघासाठी धावून आलेले आहेत. पुन्हा त्यांनी षटकार घेतलेला आहे. धाव संख्येत भर, धाव संख्या 54. 5 ओव्हर 54 धाव संख्या, 5 ओव्हर 54 धाव संख्या. अशीच फलंदाजीची आवश्यकता आहे. 3 ओव्हर 11 धावा होत्या आणि तिथून चांगली फलंदाजी केलेली आहे. आणि धाव संख्या 5 ओव्हर 54. अविनाश गिरी पाहूया आपली गोलंदाजी कशी करतायत आणि नो बॉल घोषित केलेला आहे. पंचांची वाद घालू नये, कृपया पंचांची वाद घालू नये. फ्रीट आहे. फ्रीट आहे. शुभम मोरे बघूया फ्रीटचा काय वापर करतायत. कृपया पंचांची वाद घालू नये. अविनाश गिरी यांचा पुढील चेंडू पुन्हा शुभम मोरे यांना पाहूया. बघूया किती, एक आणि चौकार. शुभम मोरे चांगली अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पुढील चेंडू पुन्हा खेळून काढलेला आणि बाद झालेला आहे. झेल बाद झालेला.
षटकार आणि चौकारांची बिजली पाडतात का बघूया. गिरे यांचा पुढचा चेंडू प्रकाश बिजाले याने आणि मारण्याचा प्रयत्न, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण वर्षा यांच्याकडून एका धावावर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या 61. शेवटचं षटक चालू आहे. या दोन उभय संघांनी नोंद घ्यायची आहे आणि उत्कृष्ट अशी नाही नितीन. षटकार चांगला 3 पाटील यांच्या बॅटीतून षटकार. धावसंख्या 67. पुन्हा पुन्हा असा एकदा मारलेला आहे पाहू. षटकार. पुन्हा सुंदर असा षटकार गोलंदाजी, नितीन सुंदर यांच्याकडून. फलंदाजी. धावसंख्येत भर. 73 धावा. बघा 3 ओव्हर 11 होत्या, तिथून 3 ओव्हर 11 धावसंख्या असताना उभय संघा फलंदाजी संघाने 73 वरती नेलेला आहे आपला स्कोर. पुढचा चेंडू एक धाव मिळते. एक धावावर दुसऱ्या समाधान. धावेसाठी समाधान. दोन्ही धावा. धाव घेतली आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयत्न. पुन्हा बाद झालेला आहे. 2 धावा. दोन धावा. 75 झालेला आहे. बघा खरंच काय फलंदाजी 76 मध्ये win. 76 ला धावा win होत्या आहे. आणि तिथून आपला स्कोर नेला आहे 75 ला. बघा काय फलंदाजी चालू आहे. आपण म्हणत होतो सामना सगळ्यात लोएस्ट स्कोर होता 3 ओव्हर 11 आणि तिथून नेलेला आहे संघासाठी 75 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी शुभम मोरे आणि नितीन पाटील यांच्याकडून. यंगस्टर आणि ॲश्वर. सेकंड सेमीफायनलचा टॉप उडवण्यासाठी टीम यंगस्टर आणि टीम ॲश्युअर यांचे कॅप्टन डे पिच वरती यावं लवकरात लवकर. टीम ॲश्युअर आणि टीम यंगस्टर यांच्या कॅप्टनने पिच वरती यावं लवकरात लवकर. सेकंड सेमीफायनलचा टॉस. सेकंड सेमीफायनलचा टॉस उडवण्यासाठी टीम यंगस्टर टीम ॲश्युअर. आता झालेल्या सामन्यामध्ये नितीन पाटील यांनी 6 बॉलात 22 धावा आणि सेकंड शुभम मोरे- सेमीफायनलचा टॉस. शुभम मोरे आणि 12 बॉलात 35 धावा केलेल्या आहेत. अशा पद्धतीने टीम ॲश्युअरने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी टीम यंगस्टरला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. ते स्कोर चेस करण्यामध्ये पटाईत आहेत. मस्त मस्त नितीन मस्त खेळला. जिंकण्यासाठी कॉम्प्रेसुला 75 धावाची गरज आहे. उभय संघाने नोंद घ्यायची आहे. 6 ओव्हरमध्ये 75 धावाची आवश्यकता आहे. सामना पूर्णतः एक बाजूला असताना शुभम मोरे आणि नितीन पाटील यांनी चांगली अशी फलंदाजी केलेली आहे. शुभम मोरे यांनी 35 धावा आणि नितीन पाटील यांनी 22 धावा केलेल्या आहेत. नितीन पाटील यांनी 6 चेंडूमध्ये 22 धावा केलेल्या आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी त्यांनी केली आहे आणि संघासाठी धावून आलेले आहेत. आता याचा पुढचा सामना आहे आता सामन्यामध्ये आहेत वर्षा ह्या स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत प्रतीक्षा. गोलंदाजीसाठी माया. विकेट किपर दीपा. पहिली ओव्हर स्टार्ट. मायांचा पहिला चेंडू वर्षा यांना आणि वाईट चेंडू. अतिरिक्त संकेत धाव संकेत भर. मायांचा पहिला चेंडू अतिरिक्त वाईट असा चेंडू. मायांचा पुढचा चेंडू वर्षा यांना आणि समोरच्या दिशेने खेळायला कॅच सोडलेली आहे. कॅच सोडलेली आहे दिनेश यांनी. वर्षाचा मायांचा दुसरा चेंडू डेड बॉल. मायांचा पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला होता. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण शुभम मोरे यांचं.
निर्धाव असा चेंडू. मायाचा पुढचा चेंडू. वर्षा अण्णा बघूया. आणि झेलबाद झालेल्या आहेत वर्षा या. चांगली अशी गोलंदाजी मायांच्याकडून. पहिले 2 चेंडू त्यांनी अतिरिक्त टाकले होते. मायाचा पुढचा चेंडू पुन्हा वरून मारलेला आहे आणि निर्धाव असा चेंडू. निर्धाव असा चेंडू. पायाचा पुढचा चेंडू. झेलबाद. वर्षा पुन्हा झेलबाद झालेल्या आहेत. 2 वेळा त्या आऊट झालेल्या आहेत. मायाचा पुढचा चेंडू. वर्षांना ओव्हर झालेले आहेत. 0 धावसंख्या. 1 षटक पूर्ण झालेले. धावसंख्या 0. धावसंख्या 0. यांना 5 षटकामध्ये 76 धावाची गरज आहे. 5 षटकामध्ये 76 धावाची गरज आहे. फलंदाजी संघाने लक्षात घ्यायचं आहे. कॉम्प्रेसिव्ह संघाने लक्षात घ्यायचं. 5 ओव्हर 75 धावा. आता फलंदाजीसाठी आलेले आहेत योगेंद्र घार आणि महेश. आणि गोलंदाजीसाठी आहे नितीन पाटील. नितीन पाटील आणि उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यांनी 6 चेंडूमध्ये 22 धावा केल्या होत्या त्यांच्या संघासाठी. महेश सुतार. नितीन पाटील यांचा पहिला चेंडू. योगेंद्र घ्यार यांना निर्धाव असा चेंडू. निर्धाव असा चेंडू नितीन पाटील यांचा. उत्कृष्ट असं मारलेला षटकार. चांगला असा मारलेला योगेंद्र घार षटकार. संघासाठी अशाच षटकारांची गरज आहे. योगेंद्र घार. नितीन पाटील यांचा पुढचा चेंडू. पुन्हा मारलेल्या समोरच्या दिशेने उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण नितीन पाटील यांच्याकडून आणि 1 धावेवर समाधान. धाव संख्येत भर. आता महेश बघूया आपल्या संघासाठी काय करतात. नितीन पाटीलचा चेंडू. महेशांना चौकार. नितीन पाटीलचा पुढचा चेंडू. महेश यांना. वैभव बाहेर गेला. रुपेश पण बाहेर. आला. दोघे चांगले बाहेर गेले. 1 धावावर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या 12. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या 12. नो बॉल. फ्रीट आहे. बघूया फ्रीटचा महेश सुतार हे काय समाचार घेत आहेत बघूया. नितीन यांचा पुढचा चेंडू. उत्कृष्ट असं अंपायरिंग करतायत आपले अंपायर. एकदा पुन्हा नो. 1 धाव पूर्ण झालेले आहेत. बघूया किती धाव काढतायत. त्याच्यावर 2 धाव पूर्ण झालेले आहेत. आणि फ्री हिट कंटिन्यू. एकदा आपल्या अंपायरिंग साठी जोरदार टाळ्या हो जाऊन दे. सचिन आणि लोकेश यांच्यासाठी जोरदार टाळ्या. उत्कृष्ट असा अंपायरिंग. असाच आपले स्कोअर. एका धाव समाधान. धावसंख्यात भर. षटक संपलेलं आहे. धावसंख्या 18. 2 ओव्हर 18 धावा. 2 ओव्हर 18 धावा झालेल्या आहेत. 24 बॉल मध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल मध्ये 58 धावाची शक्यता आहे. आपलं पुढचं षटक घेऊन येत आहेत रवींद्र पवार. महेश सुतारांना गोलंदाजी करणार आहेत. रवींद्र पवारांचा पहिला चेंडू आणि वरून मारलेला आहे आणि 1 धाव्यावरती समाधान. धाव संख्येत भर. रवींद्र पवारचा पुढचा चेंडू. डेथ बॉल. रवींद्र पवारचा पुढचा चेंडू. योगेंद्र घ्यार यांना आणि बोल्ड. त्रिफालजीत झालेले आहे फुलटॉस बॉलवरती. योगेंद्र घ्यार त्रिफालजीत झाले आहेत.
बाउन्सर बॉल खेळता आला नाही योगेंद्र खेळायला. रवींद्राचा पुढचा चेंडू आंबरे यांना. संजय आंबरे मारलेला आहे वरून, बघूया एक धाव आणि नो बॉल आहे. फ्री हिटचा काय समाचार घेतात महेश सुतार. रवींद्र पवार यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा मारलेला वरून. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दिनेश यांच्याकडून, षटकार वाचवलेला आहे त्यांच्या संघासाठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दिनेश यांच्याकडून. रवींद्र पवारचा पुढचा चेंडू संजय यांना. संजय खेळण्यास तयार. आनंदा अतिरिक्त चेंडू, धाव संख्येत भर, वाईट असा चेंडू. रवींद्र पवार, पवार साहेब, एक रन मिळेल, एक रन वर समाधान. आणि पुन्हा एकदा महेश सुतार यांच्या बॅटीतून षटकारांचा पाऊस पडतोय का बघूया. आपल्या संघासाठी पवार यांचा सामना करतील महेश सुतार. पुढील चेंडू घेऊन येत आहेत आणि पुन्हा एकदा चटवलेला आहे. एक रनवरती समाधान. षटक आणि किती चेंडू आहे? 1 to go. 1 to go. तिसरं षटक चालू आहे आणि महेश सुतारने काही बॅट चेंज केलेली आहे कारण त्यांना धावांची गरज आहे, मॅच जिंकायची आहे. त्या हेतूने पुढील चेंडू यांचा सामना करतील पुन्हा महेश आंबरे. षटकार मारलेला आहे आणि षटक संपलेला आहे. धाव संख्या 31. 3 षटक पूर्ण झालेली आहेत आणि 3 षटक 31 धावा आणि 18 चेंडूत 45 धावा हवेत. प्रकाश बिजाली. महेश सुतार पुन्हा चकवलेला नाही. अतिरिक्त चेंडू, वाईट. स्वेर चेंडू. वाद घालायचा नाहीये. 85 वाद घालायचा नाही. बिजाली यांचा सामना करतील पुन्हा महेश सुतार आणि चांगला तटवला. पाहूया राजेश जाधव काहीच क्षेत्ररक्षण गचाळ तरी पण छान झालेलं आहे. त्यांनी 6 अडवलेला आहे. पुन्हा एकदा बिजाली यांचा सामना करतील आमरे. आपल्या संघासाठी पाहूया विजयश्री खेचून आणतात का. पुढील चेंडू बिजाली यांचा सामना करते आमरे. पहिला सेमीफायनल सामना चांगला झेल होता आणि सुंदर असा प्रयत्न केला होता. जर हा झेल झाला असता तर उत्कृष्ट असा झेल झाला असता आजच्या सामन्यातील. दिनेश यांनी चांगला प्रयत्न केला आहे झेल घेण्याचा. धाव संख्यात फक्त भर आणि षटकार वाचवलेला आहे आणि धाव संख्या 16 बॉल 41 धावा पाहिजेत. 16 बॉल 41 धावा. नो बॉल. फ्री हिट. प्रकाश हे फ्री हिट बघूया. फ्री हिटचा महेश सुतार का उपयोग. आतापर्यंत एकही फ्री हिटचा महेश सुतार यांनी समाचार घेतलेला नाहीये. आत्ता सुद्धा त्यांनी खालूनच खेळलेला आहे आणि एकाच बॉल वरती समाधान. बिजाली छान असं. बिजाली कायसे घाबरले. पाहूया. नाही सुंदर. अरे पुन्हा झेल सोडलेला आहे. राजा जैन यांनी 2 झेल आतापर्यंत सोडलेले आहेत. गचाल असं क्षेत्ररक्षक राजेश यांच्याकडून. चेंडू राजेशकडे जातोय. ते कुठेही असो. आता राजेश यांनी झेल घेतला तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे.
बिजाली यांचा पुढचा सामना चेंडू करतील आणि महेश वरून मारलेला आहे. बघूया 1 धाव 2 धाव आणि 1 धावेवर एक धाव समाधान पूर्ण आणि जोडण्याची आणि दुसरी धाव ही पूर्ण. काढण्यास तिसरी तिसरी धाव ही धावेसाठी पूर्ण. प्रयत्न पुन्हा पाहूया. तिसरी धाव सुद्धा पूर्ण. इलास गच्चालाचं टीम क्षेत्ररक्षण ओनर विलास इलास भाई. निकम यांच्याकडून त्यांनी आपला प्रयत्न केला होता पण त्यांच्याकडून गच्चालाचं क्षेत्ररक्षण त्यांच्या लक्षातच आलं नाही. सामना अटीतटीचा होणार आहे. आता आपल्याला 13 बॉल 34 धावा. 13 बॉल 34 धावा. उभय संघाने नोंद घ्यायची आहे. 13 बॉल मध्ये 34 धावा. 13 चेंडू 34 धावा जिंकण्यासाठी 13 चेंडू 34 धावा. पुढील चेंडू बिजाली यांचा सामना करतील पुन्हा एकदा. षटकार उत्कृष्ट अशी फलंदाजी संजय आणि- आमरे यांच्याकडून. आणि- आता सुद्धा 3 ओव्हरला धावसंख्या कमी असताना उत्कृष्ट अशी फलंदाजी महेश आणि संजय आमरेने केलेली आहे आणि धावसंख्या 48. दिनेश बॉलिंग चांगली आहे. पुन्हा मारण्याचा प्रयत्न. एका धावावरती समाधान. दुसरा धाव घे आवडे 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 वा वा आवडे मस्त बंडेवाने माफता, run out केलेला माफता. आहे संजय आमरेनं. बर्थडे बॉयची बिल्डिंग माफता बिल्डिंग. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बड्डे बॉय यांच्याकडून. एकाला रनआउट करताना चौघांचा हातभाव होता. चौघांचा हातभाव लागला. बघूया आता कोण फलंदाजीसाठी येतंय. ही मॅच जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. त्याला थेट फायनल मध्ये प्रवेश मिळणार आहे. योगेश निकमाने मस्तपैकी दिनेश बॉल यांनी पुन्हा पकडलेला फुलटॉस आहे. केलेला आहे. त्याचा निकमाला काही अजून फायदा एक. घेता आलेला नाहीये. दे दे. बघूया काय अंपायर. एकच धाव. उत्कृष्ट असणारी गोलंदाजी दिनेश यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाजी दिनेश यांच्याकडून. निकम बॉल बरोबर दिनेश मस्तपैकी खेळत यांचा आहे. पुढचा चेंडू योगेश यांना आणि फुलटॉस असा चेंडू आणि बघूया एकच धावावर समाधान. अशी फलंदाजी जर गोलंदाजी राहिली आणि फलंदाजी अशी राहिली आणि पुन्हा मारलेला एक षटकार. उत्कृष्ट अशा- षटकार महेश सुतार यांच्याकडून. अशा षटकारांची गरज महेश यांच्याकडून आहे आणि धावसंख्यात भर. धावसंख्या 8 बॉल 19 धावा. 8 बॉल 19 धावा. 8 बॉल 19 धावा. पुन्हा षटकार. हा काय पुन्हा षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्या 7 बॉल 13 धावा. हॅट्रिकचा चान्स आहे. हॅट्रिकचा 7 चान्स आहे. बॉल 13 धावा. हॅट्रिकचा 7 बॉल चान्स आहे. 13 ओ, धावा. मस्त बाबा. निर्धावाचा चेंडू. चांगली अशी 6 बॉल 13. उभय संघाने नोंद घ्यायची आहे. 6 बॉल 13. 6 बॉल 13. ए इलास उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे अबे शुभम काय मोरे पाणी बिणी यांनी. पाहिजे का? आता बघूया शुभम हे आपल्या संघासाठी. शुभम हे काय करतात आपल्या संघासाठी. उत्कृष्ट फलंदाजी तर त्याने केलीच आहे. पहिला चेंडू योगेश सावळे यांना आणि निर्धाव असा चेंडू. शेवटचं षटक चालू आहे आणि अटीतटीचा सामना पाहूया. 5 बॉल 12 रन. 5 चेंडू 12 रन आणि सुंदर चेंडू शुभम यांच्याकडून. 4 चेंडू 12 रन आणि आज पाहूया 6 मारलेला आहे. किती वाजे 6 मारलेला आहे. 3 चेंडू त्यांची 3 चेंडू 6 रन यांची टीमचं नाव काय बॅटिंग वाल्यांचं? आणि पुन्हा एकदा मारलेला आहे. पाहूया सुपरस्टार ना. चौका. 2 बॉल 2 रन. पाहूया मॅच मित्रांनो अटीतटीचा सामना चालू आहे. अटीतटीचा सामना चालू आहे. जिंकण्यासाठी 2 बॉल मध्ये 2 रन फक्त आवश्यकता आणि आहे. सुंदर चेंडू असा
एक धाव केलेली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नॉट आउट आहे परंतु नो चेंडू होता आणि